प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. मित्रांनो, मी एका विषयावर बोलले की गेल्या दिवसामध्ये मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये ना 12वीचा निकाल लागला आहे की नाही. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळाल्या. त्यापैकी काही लेकरांनी स्वतःला संपवलं, काही लेकरांनी रिझल्ट लागण्याच्या आधीच संपवलं. एक तर बातमी अशी होती की 93% मुलीला मार्क्स पडले आणि ती जगात नाही आहे. तर त्या आईवडिलांचा जीव कसा असेल मला सांगा. आणि ती जर असते ना तर असे विचित्र काय काय म्हणजे काय काय आईवडील आहेत ना, तर एवढे मार्क्स घेऊ नये पण त्यांची अपेक्षा असते की 99% का नाही घेतले, तेवढे आपण कष्ट केले, तेवढे आपण पैसे लावले, असे पण काही आहेत. तर मित्रांनो, माझ्या मुलीला तर कमीच पडले पण पास झाले. धन्यवाद देवाला. मी त्याच्यातच धन्यवाद दिला, एका शब्दाने दुखवलं नाही. पण म्हणून मी तुम्हाला सांगते की मम्मी लोकांनी पण सावरायला शिका. काही काही पप्पापेक्षा मम्मी लोकच जास्त आवाज करत असतात आणि लेकरांना टार्गेट करतात, खूप जास्त प्रमाणात त्रास देतात. ह्या प्रेशरनेच आत्महत्या करतात लेकरं. तर लेकरांना टेन्शन न देता त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे आपले शब्द प्रार्थनेमध्ये काढले ना तर तेच शब्दामध्ये शक्ती आहे. बरोबर आहे, जीवन आणि मरणाची शक्ती आहे. तर आपण भांडत बसण्यापेक्षा एकमेकांसाठी दुवा करून एकमेकाला समजून घेऊन किती सुंदर होईल ना जीवन, आहे की नाही. तर ज्या लेकरांना कमी मार्क्स पडले त्यांचा छळ करू नका. दुसरी गोष्ट, ॲडमिशनचं काही डेट निघून जातात, त्याच्यामध्ये पण पर्याय आहेत. त्यामुळे घाबरून न जाता धीराने सामना करा आणि धीराने सोल्युशन काढायला पाहिजे. मला असं वाटतं घरातल्या व्यक्तीने सगळ्यांनी मिळून जर एखाद्याचं टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न केला ना तर खूप काही सुखी जीवन होऊ शकतं. आपण ना की त्याचं टार्गेट करून मग ते दुसरेच दुश्मनी काढायची आहे ना. लेकरू अगर आगाव असन, वर्षभर त्याने त्रास दिला असन, मग त्याचा कडता काढायचा.